गुजरातहून महाडकडे येणाऱ्या गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये वयोवृद्ध महिलांचे सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सहप्रवाशांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. काल गुजरातच्या बहाडोली येथून महाडकडे निघालेल्या बसमधील एका वयोवृद्ध महिलेच्या बॅगेतील सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर लक्ष ठेवून 6 प्रवाशांनी डल्ला मारला. यानंतर गुजरात परिवहन महामंडळाची ही बस पालघरच्या धनिवरी येथील एका हॉटेलवर जेवणासाठी थांबली असता आपल्या बॅगेतील सोने आणि चांदीचे सर्व दागिने चोरी झाल्याचं या महिलेच्या लक्षात आल्याने या घटनेची तत्काळ खबर कासा पोलिसांना देण्यात आली. यानंतर कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील सहप्रवाशांची कसून तपासणी केली असता 6 सहप्रवाशांनीच हे दागिने चोरल्याचे समोर आले. या प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 2 आरोपी पोलीस पोहोचण्याआधीच घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती कासा पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान महिलेचे सोने आणि चांदीचे सर्व दागिने हे पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या कासा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. काल रात्री 11:30 वाजता तुलसी हॉटेल येथे गुजरात परिवहन मंडळाची बस जेवणाकरता थांबलेली. त्या बसमधील एक वयोवृद्ध महिलेचे बॅगेतील सोनं चोरीस गेलेलं. तर त्याच बसमधून प्रवास करणारे 6 व्यक्तींनी पैकी एका व्यक्तीनं व त्याच्या साथीदारांनी मिळून त्या बॅगेतील सोनं, त्या वयोवृद्ध महिलेचं सोनं चोरलेलं होतं. तर आपल्याला तसा हॉटेल मालक यांनी कॉल केल्यामुळे आपण त्या ठिकाणी तात्काळ पोलीस मदत पोहोचवून त्या आरोपीची बॅगेतून बॅग तपासणी केली असता बसमधील त्या चोरीस गेलेलं जे सोनं आहे ते त्या बॅगेमध्ये मिळून आल्याने आपण त्या ठिकाणी ते 2 पंचांसमोर जप्त केलेलं आहे. त्यानंतर कासा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 64/2026 BNS कलम 305 ग व 3-5 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 3 आरोपी अटक आहेत. एक आरोपी वैद्यकीय तपासणी करता कासा जिल्हा उपरुग्णालय या ठिकाणी ॲडमिट आहे व 2 इसम त्या ठिकाणी पोलीस पोहोचण्या अगोदरच हॉटेलच्या ठिकाणी त्या ठिकाणी पळून गेले. याप्रमाणे 3 आरोपी अटक आहेत. एक आरोपी कासा जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत आहे व संबंधित वयोवृद्ध महिला जे आहेत त्यांचे गेलेले सर्व दागिने, सोन्याचे व चांदीचे दागिने त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत. याप्रमाणे सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.